आगामी काळात होत असलेल्या लोकसभा निवडणुकींसाठी भाजपा केंद्रीय निवडणूक समितीची पहिली बैठक पंतप्रधान नरेंद्र मोदी व गृहमंत्री अमित शहा यांच्या उपस्थितीत लवकरच होणार आहे। यानंतर लगेचच भाजपाची जवळपास 100 उमेदवारांची पहिली यादी 1 किंवा 2 मार्चच्या आसपास जाहीर होण्याची शक्यता आहे। या पहिल्या यादीत 2019 मध्ये पराभूत झालेल्या जागांवरील मुख्य उमेदवारांचा समावेश असू शकतो। मात्र भाजपने राज्यातील निवडणूक निरीक्षकांची यादी जाहीर केली आहे। निरीक्षक म्हणून जे 3 जणांची नियुक्ती करण्यात आली आहे, त्यामुळे सगळीकडे राज्यात चर्चेला एक वेगळा आयाम मिळाला आहे आणि बाकीच्या चर्चांना पूर्णविराम मिळाला आहे। त्यामध्ये या 3 भाजप नेत्यांचा समावेश आहे। हे लोकसभेचे उमेदवार नसणार आहेत। भाजपने राज्यातील निवडणूक निरीक्षकांची यादी जाहीर केली आहे। हे निरीक्षक गेल्या वेळी जिंकलेल्या 23 जागांवर जाऊन आढावा घेणार आहेत। हे निरीक्षक स्थानिक खासदारांच्या कामगिरीचा आढावा घेणार आहेत। त्याशिवाय स्थानिक खासदारास 2 पर्याय कोण असू शकतात दुसरे याचीही चाचपणी करून तपास करून मतदारसंघातील या 3 जणांच्या नावाची यादी निरीक्षक भाजपाच्या केंद्रीय निवडणूक समितीकडे पाठवणार आहेत। त्यापैकी एक नाव निश्चित करून पक्षश्रेष्ठी त्यावर शिक्कामोर्तब करेल, म्हणजे त्याला तिकीट देण्यात येईल। राज्यातील काही विशेष नेत्यांवर याची जबाबदारी देण्यात आली आहे। यामध्ये राज्यातील भाजपाच्या माजी मंत्री पंकजा मुंडे, ग्रामविकास मंत्री श्री गिरीश महाजन आणि वन मंत्री सुधीर मुनगंटीवार यांचा समावेश दिसतोय। हे तीनही भाजपाचे नेते लोकसभा निवडणूक लढवणार असल्याची जोरदार चर्चा सुरू होती। आता या आजी माजी मंत्र्यांना लोकसभेच्या निवडणूक रिंगणात उतरवलं जाण्याची शक्यताही होती। मात्र निरीक्षक म्हणून या तिघांची जी नियुक्ती झाली, म्हणजे इतरांचीही झाली आहे, पण ज्यांची जास्त चर्चा होती या तिघांची, त्यांची यामध्ये नियुक्ती झाली आहे। म्हणजेच या 3 जणांची नियुक्ती करून त्यांना डावलण्यात येऊ शकतं का, अशी चर्चा पुढे यायला लागली आणि साहजिकच यामध्ये पंकजा मुंडे, गिरीश महाजन आणि सुधीर मुनगंटीवार निवडणूक लढवणार नसल्याची चर्चा आहे। भाजपकडून 23 लोकसभांसाठी निवडणूक निरीक्षकांची योजना करण्यात आली आहे। त्यात पंकजा मुंडेंकडे उत्तर मुंबई ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन यांच्याकडे उत्तर पूर्व, तर वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्याकडे बीड लोकसभा मतदारसंघाची जबाबदारी, तर पुणे लोकसभा मतदारसंघाची आशिष शेलार, सोलापूरचे निरीक्षक म्हणून मुरलीधर मोहोळ यांची नियुक्ती करण्यात आली आहे। त्यामुळे मुंढे, महाजन, मुनगंटीवार लोकसभा निवडणूक लढणार नसल्याच्या चर्चेंना जोर आला आहे। लोकसभा निवडणुकींमध्ये एका घरात 2 उमेदवारांना तिकीट मिळण्याची किंवा संधी मिळण्याची शक्यता फार कमी असल्याने बीड लोकसभा मतदारसंघाच्या उमेदवार म्हणून पंकजा मुंडे यांच्याकडे पाहिलं जातं। तसंच दिवंगत गोपीनाथ मुंढे यांनी सोशल इंजिनिअरिंग केली होती, त्याचा मोठ्या प्रमाणात त्यांना फायदाही झाला होता। अजूनही त्यांच्या नावावर, सोशल इंजिनिअरिंगच्या नावावर त्यांना भरघोस मतं मिळतात। प्रतिकूल परिस्थितीमध्ये डॉक्टर प्रीतम मुंढे यांनाही बीडच्या मतदारांनी साथ दिली। राष्ट्रवादी काँग्रेस भाजपसोबत नसताना लढलो आणि जिंकलो, आता राष्ट्रवादी काँग्रेसही बरोबर आहे, त्यामुळे मताधिक्य वाढेल असा विश्वासही पंकजा मुंडे यांनी अलीकडेच व्यक्त केला। म्हणजेच प्रीतम मुंढे यांना संधी मिळणार असल्याने पंकजा मुंढे यांना कदाचित विधानसभेतच संधी देण्यात येऊ शकते। याचं पुन्हा वेगळं गणित, जर महिला मुख्यमंत्र्याचं नाव पुढे येण्याची जर स्पर्धा सुरू झाली विधानसभेच्या वेळेस, तर तेव्हाही याचा फायदा होऊ शकतो किंवा तर्कवितर्क लागले जाऊ शकतात, अशी चर्चा आहे। राज्यातील काँग्रेसचे जे खासदार होते भाळू धानोरकर यांच्या अकाली निधनाने रिक्त झालेल्या चंद्रपूर, वणी, आर्णी लोकसभा मतदारसंघ काँग्रेस कायम राखणार की भाजप पराभवाचे उट्टे काढणार, यासाठी म्हणजे पराभवाचा बदला घेण्यासाठी साऱ्यांचे लक्ष तिकडे लागले आहेत। भाजप काय करणार? गेल्या वेळी विदर्भात सर्वत्र भाजपाला विजय मिळाला असताना चंद्रपूरमध्ये भाजपाला पराभव स्वीकारावा लागला होता, तिथं पराभव भाजपाचा झाला होता। यंदा सुधीर मुनगंटीवार यांना उमेदवारी दिली जाणार का, याची उत्सुकता सगळीकडे लागली होती। पण आता कदाचित ही जागा अजित पवार गटांकडे जाऊ शकते। म्हणजेच तिथं एक पुरोगामी मतदारसंघ आहे, काँग्रेसचा मतदारसंघ आहे, जो की राष्ट्रवादीच्या जवळ जाणारा आहे, म्हणून अजित पवार गटाकडे ते जाऊ शकतं तिकीट। तिथली संधी तिथल्या उमेदवारांना, अजित पवार गटातील उमेदवाराला संधी देण्यात येऊ शकते। तर गिरीश महाजन यांना राज्याच्याच राजकारणात सक्रिय ठेवण्याचं नियोजन
भाजपाच्या वतीनं केलं जाऊ शकतं. कारण संकटमोचक म्हणून त्यांची ओळख आहे आणि जे काही इथं राज्य पातळीवर जे काही गोष्टी घडतात त्यामध्ये मोठी भूमिका ही त्यांची असते. त्यामुळे त्यांना राज्य पातळीवर ठेवून पुढची विधानसभा लढवण्याचं एक नियोजन भाजपाच्या वतीनं असू शकतं, केलं जाऊ शकतं. त्यांच्या जागी कदाचित शिंदे गटाला तिथली संधी दिली जाऊ शकते. निश्चितच शिंदे गटाविरुद्ध ते एकनाथ खडसे असतील. हे सगळं गणित पाहता हे 3 जे नेते आहेत या तिघांना लोकसभेची उमेदवारी मिळू शकत नाही अशी एक चर्चा आहे. पण आपल्याला काय वाटतं ते महत्त्वाचं आहे. आपण कमेंट करून नक्की सांगा. धन्यवाद.